विष्णु नारायण नारायण। एके दिवशी कैलास पर्वतावर भगवान शिव, माता पार्वती, त्यांचे दोन तेजस्वी पुत्र श्री गणेश आणि श्री कार्तिकेय एकत्र बसले होते। तेवढ्यात प्रकट झाले देवांचे देवदूत नारद मुनी। नारद मुनींच्या हातात होता एक झळाकता सोनेरी आंबा, पण हा आंबा सामान्य नव्हता। तो होता ज्ञान, यश आणि समृद्धी देणारा दिव्य फल। हा आंबा फक्त एकालाच देता येईल, जो खरोखरच योग्य आणि बुद्धिमान असेल, असे नारद मुनी म्हणाले। शिव पार्वती अडचणीत पडली। दोघे पुत्रप्रिय। मग घेतला गेला निर्णय एक स्पर्धा करण्याचा, जो 3 लोकांचा, भूलोक, स्वर्गलोक आणि पाताळलोक फेरा करून सर्वात आधी परत येईल, तोच होईल या आंब्याचा खरा हकदार। कार्तिकेय झपाट्याने मयूरावर बसून निघून गेले, पण गणपती थांबले। त्यांचे वाहन मूषक वेगाने फिरणं अशक्य होतं। गणपतीने डोळे मिटले आणि नंतर आई वडिलांच्या भोवती 3 प्रदक्षिणा घातल्या, नमन केलं आणि म्हणाले, माझं विश्व माझे आई वडील। त्यांच्या भोवती फेरी मारली म्हणजे मी त्रिलोक प्रदक्षिणा केली। शिव पार्वती आनंदित झाले। नारद मुनी हसले आणि म्हणाले, हीच खरी बुद्धीची पूजा आहे। बुद्धी, भक्ती आणि नम्रता या त्रिसूत्राचा खरा अर्थ श्री गणेशाने दाखवून दिला। विष्णु नारायण नारायण।